काँग्रेसला आक्रमक आणि विरोधी पक्षनेत्याची भूमिका पार पाडू शकेल अशा प्रदेशाध्यक्षाची गरज आहे। काँग्रेसचे नेते नितीन राऊत यांचं हे वक्तव्य। पक्षाने सांगितल्यास प्रदेशाध्यक्षपदी काम करेन असंही नितीन राऊत यांनी म्हटलेलं आहे। पक्षाने म्हटलं तर तुम्ही काम करायला तयार आहे प्रदेशाध्यक्ष म्हणून? हा, पक्षाला सेवा माझी घ्यायची असेल, जसं आता ईगलच्या समितीवर मला घेतलं, तर मी निश्चितपणे काम करेल। जी जबाबदारी मला देतील ती जबाबदारी पार पाडायला मला अडचण जाणार नाही। महाराष्ट्रात देशभरात दोन समाज, आंबेडकरी समाज हा काँग्रेसचा परंपरागत मतदार म्हणून ओळखला जातो। महाराष्ट्रातही लोकसभा निवडणुकीमध्ये सगळ्या आंबेडकरी समाजाने काँग्रेसला भरभरून मतदान केलं। ही अपेक्षा आहे की आंबेडकरी चळवळीत काम करणारा एक नेता डॉक्टर नितीन राऊत प्रदेशाध्यक्षपदाची संधी मिळावी। चित्र जर राज्याचं जर एकंदरीत बघितलं आपण, तर मुंबई प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा ह्या बौद्ध समाजाच्या आहेत, त्या खासदार आहेत। युवक काँग्रेसचे अध्यक्ष हे बौद्ध समाजाचे आहेत। अशा परिस्थितीत प्रांताध्यक्ष पदासाठी विचार होईल अथवा होणार नाही याविषयी सांगणं फार कठीण आहे। शेवटी हा निर्णय हा काँग्रेस हायकमांडचा असतो। लेट अस सी व्हॉट इज गोइंग टू बी हॅपन। शेवटचा प्रश्न, तुमचे काय क्रायटेरिया आहे की कोण असायला पाहिजे, कुठल्या क्वालिटीचा प्रदेशाध्यक्ष असायला पाहिजे? शेवटचा प्रश्न माझा। आजच्या या घटकेमध्ये एक आक्रमक असणारा आणि ज्याला सगळं राज्य ओळखतं आणि राज्यामध्ये ज्याचं त्या ठिकाणी अस्तित्व आहे, अशा नेतृत्वाची खऱ्या अर्थानं गरज आहे। कॅमेरामॅन सचिन सायमसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर।